नमस्कार, मी योगिता सचिन देशमुख. महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांची माहिती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रतनगड या किल्ल्याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूयात रतनगड. रतनगड किल्ला. रतनगड हा अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदराजवळ असलेला सह्याद्रीतील एक प्रमुख 400 वर्ष जुना ऐतिहासिक किल्ला आहे. 4250 फूट उंचीचा हा गड सह्याद्रीचे हिरे, ज्वेल ऑफ सह्याद्रीज म्हणून ओळखला जातो. समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या या गडावर नैसर्गिक खडकात छिद्र असलेले नेडे, आय ऑफ द निडल आणि 4 मुख्य प्रवेशद्वार, गणेश, हनुमान, कोकण, त्र्यंबक हे प्रमुख आकर्षण आहेत. रतनवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर, भंडारदऱ्यापासून 23 किलोमीटर अंतरावर, पुण्यापासून 123 आणि मुंबईपासून 197 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे आणि भंडारदरा येथील पर्यटन प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. किल्ल्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर हा आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 4250 फूट उंचीवर आहे. रतनगडचा किल्ला शिवाजी महाराज यांनी वापरला होता. किल्ल्याला पुणे, साम्रद, कोकण आणि त्र्यंबक ही 4 प्रवेशद्वारे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील साम्रद या गावातून पुढे 1.5 ते 2 किमी अंतरावर भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला सांदन दरी आहे. पावसाळ्याचे 4 महिने वगळता वर्षभर इथे गर्दी असते. संदन दरीतली वाट पुढे इतके निमुळती होत जाते की प्रत्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही. समोर आजोबा पर्वत, रतनगड आणि मागे अलंग, मदन कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांदन दरीची सैर करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. आशिया खंडातील क्रमांक 2ची खोल दरी असा या दरीचा लौकिक असल्याचे सांगितले जाते. गडावर पाण्याची टाके आहेत. त्यातील काही पिण्यायोग्य आहेत. कल्याण दरवाजाजवळील झरा हा सुमधुर आहे. गडावर जाण्यासाठी 3 वाटा आहेत. एक रतनवाडीहून, 2 कुमशेतहून, शिवकालीन मार्गाचे 3 साम्रदहून. गडावर राहण्यासाठी सोय. तर गडावर राहण्याच्या सोयीसाठी 2 गुहा आहेत. पाण्याची उपलब्धता आहे. गडावर गुहांमध्ये अंदाजे 30 ते 35 लोक आरामात राहू शकतात. तर गडावर खाण्याची सोय नाही. स्वतःला ती आपल्याला व्यवस्था करावी लागते. गडावरील प्रेक्षणीय काही स्थळे आहेत, जसे गणेश दरवाजा, रत्नादेवीची गुहा म्हणजे मंदिर, मुक्कामाची एक गुहा, इमारतींचे जोते, कडेलोट पॉइंट, राणीचा हुडा, परवरेचे उगमस्थान, मोर्चाची ठिकाणे आणि बुरुज, अंधार कोठी व त्यातील पाण्याचे तळे. यातील पाणी खूप मधुर आहे. नेड, गडावरील अत्युच्च ठिकाण, खडकाला असलेले आरपार भगदाड म्हणजे नेड. कल्याण दरवाजा, याला साम्रद, कोकण किंवा त्रिंबक दरवाजा असेही म्हणतात. अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी गावातील हे प्राचीन मंदिर रतनगडच्या पायथ्याशी आहे. 4 मुख्य दरवाजे, गणेश, हनुमान, कोकण आणि त्र्यंबक. तसेच काही रम्य दृश्य, कळसुबाई, अलंग, मदन कुलंग आणि भंडारदरा धरणाचा निसर्ग. रतनगड हा ट्रेकर्ससाठी मध्यम कठीण श्रेणीत येतो. रानवाडी किंवा सम्राद गावातून गडावर जाण्याचा मार्ग आहे आणि भेट देण्याचा काळ सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर. पावसानंतर निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी खूपच छान असा आहे. तर पुण्यापासून आपल्याला सुमारे 183 किलोमीटरवर हा गड आहे. मुंबईपासून सुमारे 197 किलोमीटर अंतरावर आहे. पायथा रतनवाडी अमृतेश्वर मंदिरापासून सोपा मार्ग आहे आणि साम्रादपासून हा मार्ग थोडासा आव्हानात्मक आहे. रतनगडची चढाई ही निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी एक संस्मरणीय अनुभव आहे, जिथे तुम्हाला सह्याद्रीच्या कड्यांचे अद्भुत असे दर्शन घडते. अशा प्रकारे आपण रतनगड गडाची माहिती पाहिलेली आहे. सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावी असाच हा गड आहे आणि निसर्गाचा आनंद किंवा निसर्गाचं दृश्य पाहून आपल्याला नक्कीच मनाला आनंद मिळेल. तर आपण आज रतनगड या किल्ल्याची माहिती पाहिलेली आहे. आपल्याला कशी वाटली ही माहिती नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की या गडाला एकदा भेट द्या. जर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. धन्यवाद.